आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत नाशिक जिल्ह्यात एकाच दिवशी 1 लाख लिटर जीवामृत निर्मिती। नैसर्गिक शेतीचा व्यापक प्रसार करण्यासाठी अशा प्रकारच्या सामूहिक उपक्रमांमुळे शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होत असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा स्वीकार करावा असे आवाहन प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले। महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या वतीने राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत नाशिक जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या 80 शेतकरी गटामार्फत 1 लाख लिटर जीवामृत तयार करण्याची विशेष मोहीम उत्साहात राबविण्यात आली। या मोहिमेत जिल्हाभरातील कृषी सखी आत्मा अंतर्गत कार्यरत एटीएम, बीटीएम, सहाय्यक कृषी अधिकारी तसेच गटातील शेतकरी यांनी सक्रिय सहभाग घेत गट स्तरावर मोठ्या प्रमाणात जीवामृताची निर्मिती केली। राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत नाशिक जिल्ह्यात 80 गटांची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक गटामध्ये 125 शेतकरी याप्रमाणे 10,000 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलाय। तसेच प्रत्येक गटासाठी 50 हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले असून जिल्ह्यात एकूण 4,000 हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेतीचा प्रसार व अंमलबजावणी सुरू आहे। राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील सर्व गटामध्ये स्थानिक पातळीवर उपलब्ध गोमूत्र, शेण, गुळ, बेसन, डाळीचे पीठ, माती व इतर नैसर्गिक घटकांचा वापर करून जवळपास 1 लाख लिटर जीवामृत तयार करण्यात आले। तयार करण्यात आलेल्या जीवामृताचा वापर आता खरीप हंगामातील विविध पिकावर करण्यात येणार असून त्यामुळे जमिनीतील सूक्ष्म जीवांची संख्या वाढविणे, जमिनीची सुपीकता सुधारणे, रासायनिक खतावरील अवलंबित्व कमी होणे तसेच उत्पादन खर्चात बचत होण्यास मदत होणार आहे। यावेळी टीम बीटीएम, कृषी सखी, सहाय्यक कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना जीवामृत तयार करण्याची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखवून त्याचा योग्य वापर, मात्रा व फायदे याबाबत मार्गदर्शन केले। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी लक्ष्मण सोनवणे। नमस्कार, माझे नाव शालन रोहिदास ताठे, मुक्काम पोस्ट जोगलटेंबी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। मी आत्मा गटाला जोडले। आत्मा गटाला जोडल्यानंतर मी शेतीत म्हणजे माझी शेती अशी उपळते होती व असं म्हणजे खूप पाणी साचायचं, याच्यात कोणतेच पिकं होत नव्हते। आणि त्याच्यानंतर मग मी त्या गटामार्फत तळेगाव दाभाडेला त्यात विदेशी भाजीपाल्याचं प्रशिक्षण घेतलं। तिथं आम्हाला शिकवण्यात आलं। मग आम्ही ते माझ्या शेतीत मी ते राबवलं। पण मग मला आज तो 40 दिवसाचा प्लॉट आहे, ब्रेझिल लावलं आहे मी। आणि मला त्यात खुडा पण चांगला झाला त्याचा। पहिला 40 दिवसात खुडायला आलं आणि पहिल्या खुड्याला 30-35 किलो माल पण निघाला। त्याला भाव पण चांगला मिळाला, 40 रुपये किलोनी। आणि आज माझी आर्थिक हे सुद्धा त्याच्यातून चांगली झाली बा असं। आणि त्याला मी त्याची मुळी चालण्यासाठी म्हणजे असं पाणथरे शेती असल्यामुळं मी त्याला मुळी चालण्यासाठी जीवामृत वापरलं। आणि त्याचा फायदा एकच झाला की त्याची मुळी चांगली चालली आणि पीक पण चांगलं झालं। आणि इतर पिकं म्हणजे आज जे आमचे पिकं करायचो ते आज असे जास्त पाणी झाल्यामुळं उपळून गेले, ते खराब झाले। जीवामृत खूप फायदेशीर आहे, जीवामृत वापरलं पाहिजे। आत्माच्या प्रशिक्षणामुळे तुम्हाला फायदा वाटतो का? नक्कीच, खूपच फायदा। धन्यवाद। गुळाचं पाणी तू पण गुळाचं पाणी 2 किलो 100 अच्छा भाई का पूरी करने ले बना माटी 1 किलो कसं ना पाणी गावरानी गाईचं 2 ते 10 किलो 10 लिटर।
तिच्या बायावर पगार कर बघा 2 किलो गुळशे बघा वडाच्या झाडाखाली माती किती किलो अरे गावरानी गायचं शेण 10 किलो मी बाबासाहेब दौलत सोमवंशी सुंदरपूर तालुका निफाड सोमेश्वर नैसर्गिक शेतीचा आम्ही जो गट स्थापन केलेला आहे त्या गटामार्फत बच्चाव साहेब असतील पाटील साहेब असतील आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे आणि आम्ही हे प्रत्येकाच्या शेतामध्ये आम्ही जाऊन ते प्रयोग करून घेते आमच्या हातून आणि चांगले सेंद्रिय खत आपण तयार करून रासायनिक खतापासून कसे आपण दूर जाऊ हे करण्यासाठी आपण या ठिकाणी तिने जे प्रात्यक्षिक घेतलं याचा आम्हाला खूप फायदा झालेला आहे आणि इथून पुढे आम्ही या सेंद्रिय खताकडे आम्ही वळणारच आहोत आणि चांगल्या पद्धतीने करणार आहे. आता जीवामृत हे जे तयार केलेलं आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि अशा पद्धतीने आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी जास्तीत जास्त उपयोग करून घेऊ आणि शेतीमध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय कसं आपलं होईल आणि कसं उत्पन्न वाढेल आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं मिळेल आणि आम्ही हा प्रयोग आमच्या सुंदरपूर गावच्या वतीने तरुण शेतकरी मित्रांनी केलेला आहे. त्यांनाही आमचा सपोर्ट आहे आणि कृषी अधिकारी बच्चाव साहेब पाटील साहेब क्षीरसाई साहेब हे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात त्यांचेही आम्ही आभार मानतो आणि माझी भविष्यात सपोर्ट जय हिंद की जय जय. नमस्कार, माझं नाव राहुल नामदेव जोपळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, कृषी विभाग, आत्मा, कळवण. आज या ठिकाणी आपण सगळे मेदर गावामध्ये जीवामृताचं प्रात्यक्षिक करण्यासाठी या ठिकाणी आज सगळे आपण जमा झालेलो आहे. तर आपल्याला जीवामृत बद्दल यापूर्वी माहिती सांगितली होती का कसं करायचं, पण आज आपण प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये तुम्हाला परत एकदा या ठिकाणी आपण जीवामृत कसं बनवायचं, त्याचा वापर कसा करायचा आपल्या शेतामध्ये आणि आपल्या उत्पादनात आपण कशी वाढ करणार आहे याबद्दल आज तुम्हाला मी काही माहिती सांगणार आहे. तर आजच्या या जीवामृतच्या प्रात्यक्षिकामध्ये आपण सुरुवातीला सांगितलं की आपल्याला जीवामृत बनवताना आपल्याकडे एक 200 लिटरचा ड्रम असणं आवश्यक आहे. असा 200 लिटरचा ड्रम आपल्याकडे आवश्यक आहे. त्यासोबत आपल्याला लागणारं जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये गाईचं गोमूत्र लागणार आहे आपल्याला 10 लिटर. त्यानंतर बेसन पीठ आपल्याला लागणार आहे 1 ते 2 किलो. कुठले डाळीचं पीठ चालेल. नंतर आपल्याला दुसरं साहित्य लागणार आहे गाईचं शेण हे 10 किलो आणि त्यानंतर वडाच्या झाडाखालची माती ही अर्धा ते 1 किलो आपल्याला माती लागणार आहे. आलं लक्षात. तर याची प्रक्रिया आपण या ठिकाणी आज करणार आहे. तर सुरुवातीला आपण काय केले की ह्या 200 लिटरच्या ड्रम मध्ये आपण साधारणतः 170 ते 180 लिटर आपण पाणी घेतलेलं आहे. जे 170 ते 180 लिटर आपण पाणी घेतलेलं आहे. आता आपण सुरुवातीला काय केलं की हा जो बेसन पीठ आणि गुळ होता तर आपण त्याला काय केलं एकत्र पहिले या ठिकाणी या द्रावणामध्ये आपण कालून घेतलेलं आहे. दिसते सगळ्यांना. म्हणजे काय करतो आपण डायरेक्ट बेसन पीठ टाकण्यापेक्षा आपण एका बादलीमध्ये त्याला काय केलं सुरुवातीला मिक्स करून घेतलं. नंतर गुळ आहे तर गुळाला सुद्धा आपण काय केलं गुळाचं सुद्धा आपण पाणी करून घेतलं. साधारणतः आपण एक किलो गुळ या ठिकाणी घेतला होता. या गुळाचं देखील आपण इथं पाणी करून घेतलं. दिसतं तुम्हाला. आणि वडाच्या झाडाखालची माती ही वडाच्या झाडाखालची माती ही साधारणतः अर्धा ते 1 किलो माती आपल्याला घ्यायची. दुसरं हे जे गोमूत्र आहे हे गोमूत्र आपल्याला किती लागणार आहे 10 लिटर आणि 10 किलो गाईचं शेण. ते शेण कुठे शेण द्यायचं. आता हे 10 किलो आपण अंदाजित घेतलेलं आहे. शेण दिसलंय सगळ्यांना. आता सुरुवातीला आपण काय करायचं याच्यामध्ये हे शेण आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. शेण घ्या 1 मिनिट एकदा. पाणी जास्त नाही मला साहेब. नाही बरोबर आहे. नाही टाका बरोबर आहे. बरोबर तुम्ही टाका शेण टाका.
शेण टाका बघ. हे 10 किलो आपण शेण घेतलेलं आहे. 10 किलो आपण सांगितलेलं आहे, मोजून अंदाजे 2 पाट्या जर घेतल्या तर आपल्याला साधारणतः 10 किलो शेण या ठिकाणी. ही जी पाटी, अशी एक पाटी फुल भरलेली किंवा अशा सपाट भरलेल्या 2 पाट्या जरी घेतल्या तरी आपल्याला चालतं. दिसतंय सगळ्यांना? त्यानंतर आपण काय करायचं, तोपर्यंत जोपर्यंत आपलं शेण टाकलं जाते तोपर्यंत आपण हा जो गुळाचं पाणी केलेलं आहे, ते गुळाचं पाणी आणि बेसन पीठ काय करायचं, एकत्र करून घ्यायचं. आलं लक्षात? कारण की शेवटी हे सगळं एकाच ठिकाणी जाणार आहे, बरोबर. आता हे गुळाचं पाणी आणि बेसन पीठ आपण याच्यामध्ये एकत्र करून घेतलेलं आहे, बरोबर. आता याला एकत्र करून ठेवायचं. झालं का? ठीक आहे. आता साधारणतः आपण हे 10 लिटर हे गाईचं गोमूत्र घेतलेलं आहे. आता शेण जास्त जुनं नाही घ्यायचं. 4-5 दिवसापूर्वीचं शेण असलं ना, ताजं शेण, तर ते चांगलं राहील. आलं लक्षात? ठीक आहे. हे काढून घ्या. 10 लिटर होईल. आता याच्यामध्ये आपण काय केलं, शेण टाकून घेतलं पहिले. हा, थांबा राहू द्या. काढून घेतो. आता आपल्याला याच्यामध्ये काय टाकायचंय, गोमूत्र टाकायचंय. गोमूत्र किती लिटर टाकतोय आपण? तो ड्रम घ्या. जास्त आहे का? हा, टाका. बघा, दिसतंय गोमूत्र.